पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर आजच्या काळातही हुंडाबळी आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार किती राजरोसपणे सुरू आहेत हे पुन्हा एकदा दिसून आलं। कितीतरी शतकांपासून चातुर्वर्ण्य व्यवस्थेत स्त्रीला नेहमीच 4 वर्णांच्याही खाली असल्यासारखं वागवलं गेलं। आपल्या महापुरुषांच्या प्रयत्नाने आणि त्यानंतर संविधानातील तरतुदींच्या माध्यमातून स्त्रियांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचे बरेचसे प्रयत्न झाले। सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, केशवपन अशा बऱ्याचशा प्रतिगामी रूढी परंपरांमधून स्त्रियांना बाहेर काढण्याचं काम आपल्या महापुरुषांनी केलं। मात्र आजही स्त्रीला आपल्या हक्काचं आणि अधिकाराचं कोणतंच व्यासपीठ मिळालं नाहीये अशा प्रतिक्रिया समाजात उमटत आहेत। पण खरं तर तसं नाही। स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी, समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांच्या हक्कासाठी राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली। त्याच धर्तीवर विविध राज्यांमध्ये राज्य महिला आयोगाची स्थापना झाली। महाराष्ट्रात 1993 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला।